नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सिव्हिल ब्रांचच्या सेकंड सेमिस्टरचा संपूर्ण सिलेबस. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की या सेकंड सेमिस्टरला कोणकोणते विषय तुम्हाला शिकायचे आहे, कोणकोणत्या विषयाचं कंटेंट काय काय आहे, कोणकोणत्या विषयामध्ये कोणकोणते थिअरॉटिकल आहे, न्यूमेरिकल आहे, काय काय आहे, ड्रॉइंग आहे, सर्व 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 म्हणजे इन शॉर्ट हे सेमिस्टर कशा प्रकारे असेल बेटा, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे कसं तुम्हाला एक रोड मॅप येऊन जाईल की बाबा एवढे एवढे सब्जेक्ट आहे, आपल्याला असा असा अभ्यास करायचा आहे, सर्व 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 तुमची प्रॉपर प्लॅनिंग सुद्धा तुम्हाला करता येईल बेटा. ठीक आहे ना. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खूप हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, कारण ज्यामध्ये डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळतील एकदम कमी किमतीमध्ये आणि ते सुद्धा बेस्ट क्वालिटीमध्ये. ठीक आहे. चला, आणि हो, फ्री डेमो लेक्चर पहिले पहा. आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं ना, तुम्हाला जर समजत असेल ना, तरच तुम्ही कोर्स वगैरे परचेस करून आपापल्या घरी बसूनच अभ्यासाला लागू शकता बेटा. बघा, ऑनलाईनचा जमाना आहे, तुम्ही वेळ वाचवून प्रॉपर अभ्यास करू शकता बाळांनो. पण ऑनलाईनला कसं असतं माहितीये का, की आम्ही शिकवतो ना, तर बघा टाइमपास कमी होतो. कारण बघा ऑफलाईनला तुम्ही जाशाल, जायचा टाइमपास, नंतर तिथं समजा एखाद्या दिवस बुडला तर गेलं सर्व काही. इथे कसं आहे, आपल्या घरी बसून तुम्ही प्रॉपर अभ्यास वगैरे करू शकता. एकदम कमी किमतीत सर्वचे सर्व कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल बेटा. ठीक आहे ना. चला, बघायला गेलं ना तर ऑल सब्जेक्टचे ऑनलाईन क्लासेस आपल्याकडे अवेलेबल बेटा. तुम्ही एकदा जा, आपल्या ऍप्लिकेशनवर सुद्धा फ्री डेमो लेक्चर आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे बेटा. तर प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. ठीक आहे. डेमो लेक्चर बघा, आवडलं तर ठीक, नाही तर जाऊ द्या, दुसरं शोधा. ठीक आहे. चलो, तर आता आपण बघूया बेटा की कोणकोणते सब्जेक्ट्स आहे, कोणकोणता सब्जेक्ट किती किती मार्काला आहे, कोणाला इंटरनल आहे, कोणाचं एक्सटर्नल आहे, सर्व सर्व आपण आता बघणार आहोत. ठीक आहे ना. चलो, तर सर्वात पहिला बेटा तुमचा अप्लाइड मॅथमॅटिक्स, ज्याला आपण एएमएस म्हणतो, पण प्रेमाने लाडाने सर्वजण याला काय म्हणतात, M2. ठीक आहे ना. चला, तर M2 चा जर पेपर जर बघितला ना बेटा, तर याच्यामध्ये काही इंटरनल फिंटरनल नाहीये. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की आपला जो डिप्लोमा आहे बेटा, हा कसा आहे, 70-30 पॅटर्न आहे. कसा आहे रे, 70-30 पॅटर्न. म्हणजे कसं रे भाऊ, बघा 100 मार्क तुमची टोटल असतात, बरोबर बेटा. हो सर. तर या 100 पैकी 70 मार्काची तुमची असते बेटा फायनल एक्झाम. हे तुम्हाला माहिती असेल. आता तुम्ही मोठे झालेले, सेकंड सेमिस्टरला आलेले, आणि बघा बेटा पहिल्या सेमिस्टरला तुमचं ऍडमिशन थोडं लेट झालं होतं, त्यामुळे तुम्हाला टाइम नव्हता. पण ठीक आहे, सर्व काही मान्य झालं. पण आता सेकंड सेमिस्टरला बेटा पहिल्यापासून अभ्यासाला लागा. तुमच्याकडे वेळ आहे, सर्व काही आहे, तर पहिल्यापासून अभ्यासाला लागून जा बेटा. वेळ गमवू नका, कारण आता विषय जास्त आहे. पहिल्यासारखं विषय नाही. पहिल्या सेमिस्टरला किती विषय होते बेटा, 3च. एक सायन्स, एक तुमचा होता आपला M1 आणि एक होता इंग्लिश. इंग्लिशचा तर अभ्यास करायची गरज नसेल तुम्हाला, बरोबर आहे. 2 विषयांचा अभ्यास तुम्ही केला असेल. त्यातला एक MCQ होता, एक राहिला होता बेसिक मॅथमॅटिक्स M1चा अभ्यास तुम्हाला करायचा होता. पण आता बेटा विषय वाढले बेटा. आता सिव्हिलचं, मेकॅनिकलचं आणि इलेक्ट्रिकलचं हे जे सेमिस्टर असतं ना सेकंड, हे भरपूर तगडं असतं डायरेक्टली. तर अभ्यास पहिल्यापासून करा बाळांनो. तुमचा मोठा भाऊ तुमच्यासोबत काळजी करू नका. 70 मार्काची आपली फायनल थिअरी एक्झाम असते, तुम्हाला माहिती असेलच. आणि 30 मार्काची तुमच्या बेटा युनिट टेस्ट. काय असतं बेटा, युनिट टेस्ट. तुम्हाला माहिती की तुमच्या 2 युनिट टेस्ट होता, UT1 आणि UT2. तर या युनिट टेस्टचा अभ्यास प्रॉपर करा बेटा, कारण तुम्हाला सर्वांना माहिती असेल की या युनिट टेस्टचा ऍव्हरेज तुमचा MSBTच्या बोर्डाकडे पाठवला जातो. तर जास्तीत जास्त या युनिट टेस्ट मध्ये स्कोर करायचा प्रयत्न करा. कारण बघा इथे जर तुम्ही चांगला स्कोर केला ना बेटा, तर याचा फायदा तुम्हाला पासिंग साठी सुद्धा होतो. म्हणजे जे विद्यार्थी पासिंग वाले आहेत त्यांना पासिंगचा सुद्धा फायदा होतो, आणि ज्या विद्यार्थ्यांना स्कोरिंग करायचं बेटा त्यांना सुद्धा याचा फायदा होतो बाळांनो. ठीक आहे ना. युनिट टेस्टला लाईटली घेऊ नका बेटा. युनिट टेस्टला हलगर्जीपणाने घेऊ नका बेटा. प्रॉपर युनिट टेस्टचा अभ्यास करा. प्रयत्न करा की नाही साला या युनिट टेस्ट 1 मध्ये मला 30 पैकी 30 पाहिजे भाऊ, युनिट टेस्ट पैकी मला 30 पैकी 30 पाहिजे भाऊ. प्रयत्न करा बेटा, कारण दोघांमध्ये जर 30-30 मार्क गेले ना, तुमचा ऍव्हरेज सुद्धा 30चा चालला जाईल. मग 70 पैकी तुम्ही फक्त 10 मार्क जरी पाडले तर पास, कारण 40 मार्काची आपली पासिंग आहे. ठीक आहे ना. चला, तर बघा बेटा लक्ष द्या. तुमचा M2चा जो पेपर आहे बेटा, अप्लाइड मॅथमॅटिक्स, हा तुमचा 70 मार्कचा पेपर आहे. आणि याला काही सबमिशन, ट्युटोरियल, काही प्रॅक्टिकल काही नाही. काही डोक्याला ताण घ्यायची गरज नाही बेटा. ठीक आहे ना. म्हणजे शिक्षकांच्या हातात कोणतेच मार्क नाहीये M2चे. मग सर M2 मध्ये काय काय शिकायचं आहे, तर बघा बाळांनो, M1 ला तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकले, अर्ध्यांनी डेरिव्हेटिव्ह स्किप पण केलं असेल, मला माहिती बेटा. ठीक आहे ना. चला, अर्ध्यांना वाटतं की डेरिव्हेटिव्ह लय कठीण आहे सर, लय कठीण आहे. पण नाही बेटा, आता डेरिव्हेटिव्ह ज्यांनी सोडलं असेल ना, त्यांना त्रास होईल M2 साठी. कारण M2 ला पहिले जे 3 चॅप्टर आहे बेटा, बघा हे सर्व डेरिव्हेटिव्हवर डिपेंड आहे. कारण पहिले 2 चॅप्टर ते म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशन शिकायचं. मग इंटिग्रेशन म्हणजे काय, तर इंटिग्रेशन म्हणजे बेटा डेरिव्हेटिव्हच्या उलटा पुलटा.
इंटिग्रेशनला अँटी डेरिव्हेटिव्ह सुद्धा म्हणतात, डेरिव्हेटिव्हच्या उलटा पुलटा म्हणता बेटा. म्हणजे समजा बघा, आता मला सांगा, तुम्ही शिकले असाल डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला शिकला असाल बेटा, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं 1/x. तर 1/x चं इंटिग्रेशन काय होईल लॉग एक्स, असं असतं. ते आलं का लक्षात? म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह बेटा, उलटे पुलटे फॉर्म्युले बेटा, हे तुम्हाला शिकावं लागेल. तर पहिले 2 युनिट पूर्ण इंटिग्रेशनवर अवेलेबल असेल. तिसऱ्या युनिटमध्ये डेरिव्हेटिव्हचा ऍडव्हान्स पार्ट, बरोबर आहे, डिफरन्शिएशन, बरोबर, हे तुम्हाला शिकायचं बेटा तिसऱ्या पार्टमध्ये. आणि चौथं जे चॅप्टर आहे ते एकदम सोपं आहे, न्यूमेरिकल मेथड. बघा न्यूमेरिकल मेथड म्हणजे काय, त्याच्यात तुम्हाला जॅकोबी मेथड, न्यूटन रॅप्सन मेथड, नंतर फॉल्स पोझिशन मेथड, अशा काही मेथड्स बेटा. बघा तुम्ही हे शिकले का, डिटर्मिनंट वे तुम्ही शिकले असेल किंवा मॅट्रायसेस तुम्ही शिकले असेल, तर मॅट्रायसेस मध्ये बघा इन्व्हर्जन मॅट्रिक्स मेथड होती, ती कशी होती, तर त्याच फॉर्मॅटमध्ये पण थोडी वेगळी आहे, एकदम साधं सोपं. चौथं आणि पाचवं चॅप्टर प्रोबॅबिलिटी, हे पण छान आहे. प्रोबॅबिलिटी माहिती तुम्हाला, समजा आपण एखादा कॉइन टॉस केला तर हेड पडेल का टेल पडेल, याची चान्सेस किती हे काढा. आता हे तर जस्ट छोटंसं एक्झाम्पल सांगितलं, असे भरपूर सारे एक्झाम्पल आहे तुम्हाला प्रोबॅबिलिटीमध्ये. म्हणजे इन शॉर्ट जर बघायला गेलं ना, तर M2 M1 पेक्षा थोडा चांगला आहे. आता मी शिकवतो बेटा 2016-17 पासून मी शिकवतोय, तर मला माहिती जवळपास 8-9-10 वर्ष होऊन गेलेले. तर शिकवतो, मला माहिती बेटा काय कसं करायचंय. तर बघा इतका प्रॉपर M2 शिकवला आणि डायरेक्टली बाप शिकवला, डायरेक्ट बाप लेवलला जाऊन शिकवलं बेटा तुम्हाला M2 ऑनलाईन क्लासेसमध्ये, ठीक आहे ना. तर बघा सांगायचं आहे तू आहे की M2 एकदम व्यवस्थित आहे, सब्जेक्ट पण छान, M1 पेक्षा 10 पटीने चांगला M2 बेटा. M2 मध्ये स्कोर करणं सुद्धा इझी, फक्त अभ्यास प्रॉपर केला पाहिजे, ठीक आहे. प्रॉपर सर्व न्यूमेरिकल तुमचे घेतलेले आहे. PYQ जे आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते सुद्धा मी तुम्हाला प्रॉपर सॉल्व्ह करून देणार आहे बेटा, प्रॉपर एकदम व्यवस्थित सर्व काही एकदम प्रॉपर होणार आहे, ठीक आहे. चला, तर M2 बद्दल तुम्हाला सर्व काही सांगून दिलं. दुसरा विषय बेटा तुमचा अप्लाइड सायन्स. आता अप्लाइड सायन्स मध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे, तर अप्लाइड सायन्स मध्ये परत 2 पार्ट आहे, एक म्हणजे अप्लाइड फिजिक्स आणि एक म्हणजे अप्लाइड केमिस्ट्री. मग अप्लाइड फिजिक्स मध्ये काय शिकायचं आहे, तर अप्लाइड हा थोडासा ऍडव्हान्स पार्ट असेल बेटा आपल्या बेसिक फिजिक्सचा. मग काय काय शिकायचं आहे, तर याच्यामध्ये स्ट्रेस काय असतो, स्ट्रेन काय असतो, स्ट्रेसचे वेगवेगळे प्रकार. आता स्ट्रेस म्हणजे काय, ताण. अरे नाही रे बाबा, तर स्ट्रेस म्हणजे काय की एखाद्या गोष्टीवर जर समजा, एखाद्या छोट्याशा गोष्टीवर जर समजा फोर्स पडला, तर त्या ठिकाणी जे पण काही डेव्हलप होतं त्याला स्ट्रेस म्हणतात. मग याच्याबद्दल डिटेल तुम्हाला शिकायचं आहे. मॉड्युलस काय असतात, त्याच्यानंतर वेव्स काय असतात, ऑसिलेशन्स काय असतात. आता मी बोलतोय समजा, बरोबर आहे, माझ्या तोंडातून काही साऊंड वेव्ह निघताय आणि साऊंड वेव्ह जात आहे माईक मध्ये आणि मग तुम्हाला आवाज येतोय बघ, ठीक आहे ना. चला, ते वेव्स काय असतं, ऑसिलेशन्स काय असतं, हे तुम्हाला बघायचं आहे. नंतर मग मॉडर्न फिजिक्स, आधुनिक फिजिक्स, मॉडर्न फिजिक्स काय असतं हे तुम्हाला बघायचं बेटा. याच्याबद्दल डिटेल तुम्हाला नॉलेज सर्व काही अप्लाइड फिजिक्स मध्ये होईल बेटा. त्यानंतर अप्लाइड केमिस्ट्री जर बघायला गेलं ना, तर अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये मेटल्स काय असतात, मेटलच्या प्रॉपर्टीज काय असतात. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर वॉटर ट्रीटमेंट, वॉटरवर कोणकोणत्या ट्रीटमेंट केल्या जातात, त्याला शुद्धकरण, त्याला शुद्ध करायचं असेल, त्याला प्युरिफिकेशन करायचं असेल, तर कोणकोणत्या टेक्निक त्याच्यावर यूज होतात. हार्ड वॉटर काय असतं, लाईम वॉटर काय असतं, हे सर्व आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आहे बेटा फ्युएल अँड कंबशन. कोणकोणते, आता समजा बघा आपण कोळसा जाळतो, तो कोळसा झाल्यानंतर हीट क्रिएट होते, मग कोणत्या प्रकारची रिॲक्शन होते, मग सर्व म्हणजे हीट अँड कंबशन मध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारचे फ्युएल कोणकोणते आहे, कोणते फ्युएल झाल्यानंतर किती एनर्जी रिलीज होते, सर्व ते खूप छान आहे बेटा. अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्री याचं सुद्धा ऑनलाईन क्लासेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे, सर्व अवेलेबल बेटा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि हो, याचा जो पेपर आहे ना, हा मागचा तुमचा जो बेसिक सायन्स होता ना बेटा, बेसिक सायन्स, तर बेसिक सायन्स कसा होता बेटा तुमचा ऑनलाईन MCQ. हा सुद्धा तुमचा ऑनलाईन MCQ फॉर्मॅट मध्येच होणार बेटा, तर काळजी नसावी. पण भाऊ एक सांगू तुमले एक सांगतो भाऊ, की थेरी पेपर मध्ये होऊन जातं बेटा, पण ऑनलाईन MCQ ला खूप तयारी करावी लागते. म्हणजे तुम्ही जर समजा सर्व MCQ वाचून जरी गेले ना, तर तेच एक्झाम मध्ये पडतील याची गॅरंटी नसते. त्यामुळे सांगतो बेटा प्रॉपर लेक्चर पहा, कारण लेक्चर मध्ये कॉन्सेप्ट क्लिअर होतात आणि ज्याचे कॉन्सेप्ट तगडे असतील कसंही MCQ आला तो आरामात सॉल्व्ह करतो बाळांनो, ठीक आहे ना. तर अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्रीचा तुम्हाला 70 मार्काचा आपला ऑनलाईन एक्झाम असेल आणि 1.5 तासाचा टाइम असेल. तुम्हाला माहिती असेल बेसिक सायन्स सारखा सेम. याची तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा असेल बेटा. काय असेल प्रॅक्टिकल, म्हणजे तुम्हाला मॅन्युअल दिले जाईल अप्लाइड फिजिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्रीचा. ते मॅन्युअल मध्ये प्रॅक्टिकल तुम्हाला परफॉर्म करायचे आहे. इंटरनल प्रॅक्टिकल होणार आहे, म्हणजे सर्वात शेवटी ना कॉलेजवालेच कंडक्ट करतील. बघा असं ऍड्रेटचं सिम्बॉल दिसलं ना, असं ऍड्रेटचं सिम्बॉल दिसलं, याचा अर्थ काय की कॉलेजचे शिक्षक लोक तुमचे फायनल प्रॅक्टिकल घेणार आहे. आणि तुम्हाला माहिती कसं होतं, जसं बेसिक फिजिक्स आणि बेसिक केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल झालं होतं ना, सेम तसंच होणार आहे, ठीक आहे ना. त्यामुळे डोक्याला ताण घ्यायची गरज नाही बाळांनो, ठीक आहे. चला, तर हा झाला बेटा आपला अप्लाइड सायन्स. पुढे बेटा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. आता तुम्ही आहे बेटा सिव्हिलला, बरोबर आहे. आता सिव्हिल ब्रांचला भविष्यात तुम्ही बिल्डिंग वगैरे तयार करशाल, आर्किटेक्ट वगैरे तुम्ही बनशाल, बरोबर आहे, डिझाईन वगैरे तयार करशाल. मग तुमचा बेस पक्का झाला पाहिजे, यासाठी आपला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आहे. मग याच्यात काय शिकणार आहे, तर सर्वात पहिले आपण शिकू सिंपल लिफ्टिंग मशीन. म्हणजे एखादं गोष्ट उचलण्यासाठी
एखादी गोष्ट उचलण्यासाठी आपला किती फोर्स लावावा लागतो, मग त्यासाठी कोणकोणत्या मशीन आपण वापरू शकतो जेणेकरून ते एखादं हेवी वेट, मोठं जोड वेट असेल ते उचलण्यासाठी कमीत कमीत फोर्स लावून आपण करू शकतो का? त्या सर्व गोष्टींसाठी सिंपल लिफ्टिंग मशीन यूज केला जातात. त्यामध्ये काय वॉर्म अँड वॉर्म व्हील आहे, सिंगल पर्चेस क्रॅब विंच आहे, डबल पर्चेस क्रॅब विंच आहे, स्क्रू जॅक आहे. म्हणजे बघा तुम्ही बघितलं असेल ना की फोर व्हीलर जर समजा फोर व्हीलरचं एखादं टायर आहे, चाक आहे, ते पंक्चर झालं समजा, मग तुम्ही काय करता? सर आम्ही त्याला गॅरेज मध्ये नेतो, मग गॅरेज वाला एक आप्पा येतो, मग तो आप्पा त्या फोर व्हीलर अशी उच काढतो वरती, आणि मग दुसरा येतो नट बोल्टने पाणी खोलतो, सर्व खोलतो, ते टायर काढतो, पंक्चर जोडून येतो, तो पण ते एक जण असाच उभा राहतो. असं होतं का बेटा? नाही ना, असं नाही होत बेटा. मग त्या ठिकाणी गेल्यावर काय होतं, तो भाऊ येतो, तो भाऊ स्क्रूजॅक नावाचं एक डिव्हाइस लावतो, स्क्रूजॅक नावाचं एक मशीन लावतो, त्याला गोल गोल फिरवतो, मग तुमची गाडी ऑटोमॅटिकली अशी वरती लिफ्ट होते. तो भाऊ जातो, ते टायर काढतो, पंक्चर करून येतो, परत लावतो, परत स्क्रूजॅकला उलट घुमवतो, परत आपली गाडी खाली येते. म्हणजे स्क्रूजॅक म्हणजे काय की तुमच्या गाडीला वरती लिफ्ट करून ठेवायचं काम कोण करतं बेटा? स्क्रूजॅक. शेटर पाहिलं बेटा? शेटर, दुकानाचं शेटर असतं ना, शेटर बघा तुम्ही, असं वरती केलं की वर जातं, खाली केलं की खाली येतं. शेटर पाहिलं ना तुम्ही? शेटरला बघा आता नवीन ते लिव्हर आलंय, गोल फिरवता ते शेटर वरती जातं, उलट फिरवता ते शेटर खालती येतं. पाहिलं ना दुकानाचं शेटर वगैरे? तर त्या ठिकाणी वॉर्म अँड वॉर्म व्हीलचं अरेंजमेंट केलं जातं. मग हे काय असतं? अशा सर्व प्रकारच्या मशीन तुम्हाला शिकायच्या बेटा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये. त्यानंतर फोर्स काय असतो, फोर्स कसा लागतो, फोर्सचं रिझॉल्युशन कसं करतात, कंपोजिशन ऑफ फोर्सेस काय असतं, लॅमिस थेरम काय असतो. म्हणजे बघा इन शॉर्ट एक सांगतो बेटा, मॅथ्सची जी कमी आहे ती तुमची इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा विषय तुमचा भरून काढणार आहे. आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये तुमचे न्यूमरिकल सुद्धा आहे, थेरी सुद्धा आहे आणि डायग्राम सुद्धा बेटा, म्हणजे ग्राफिकल मेथड सुद्धा आहे तुमच्या, बरोबर आहे? बघा याच्यात थेरी पण, न्यूमरिकल पण आणि ग्राफ पण असतात आणि डिझाईन वगैरे पण असतं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये. हा तुमचा बेसिक विषय बेटा, बेसिक म्हणजे हा तुमचा बेस बनवेल बाळांनो. त्यानंतर इक्विलिब्रियम तुम्हाला शिकायचं आहे की बघा तुमच्या समजा तुम्ही जेव्हा आपण समजा बिल्डिंगा बनवतात, मोठे घरं बनवतात, तर आडवे जे बनतात ना त्याला म्हणतात बीम, आणि उभे जे असतात त्याला म्हणतात कॉलम. मग या बीमचं स्ट्रक्चर कसं असतं, या कॉलमचं स्ट्रक्चर कसं असतं, या बीमवर किती फोर्सेस पडतात, मग या बीमवर रिॲक्शन कशा होतात, मग केवढं मधलीचं बांधकाम करायचं तर तो किती बीम आपल्याला बनला पाहिजे, कोणकोणत्या प्रकारचे बीम्स असतात, ते लोड कसे सहन करतात, त्यांच्या रिॲक्शन कशा कॅल्क्युलेट होतात, सर्व आपल्याला बघायचं बेटा इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये. त्यानंतर सेंट्रॉइड काय असतो, एखाद्या गोष्टीचं सेंटर कसं काढतात. आता मला सांगा सिंपल जर तुम्हाला सांगितलं की हा स्क्वेअर आहे, या स्क्वेअरचा सेंटर काढून घ्या, तुम्ही कसं करशाल? सर हे तर सोपं आहे सर, आम्ही आज यास डायगोनल मारू, हा झाला सेंटर. आहा, जर तुम्हाला सांगितलं मी सर्कलचा सेंटर काढा, तुम्ही काय म्हणशाल? हा सेंटर. आहा, पण जर मी तुम्हाला आता सांगितलं हा एल सेक्शन आहे, कोणता सेक्शन आहे? एल सेक्शन, याचा सेंटर काढा बरं, याचा सेंटर काढा कसं काढशाल? हे तर पॉसिबल नाही. मग अशा वेळेस असे काही सेक्शन आहे बेटा की त्याचा जर समजा सेंटर आपल्याला काढायचा असेल, त्याचा जर समजा आपल्याला सेंटर किंवा सेंट्रॉइड काढायचा असेल, आता याचा सेंटर कुठे येईल सांगा बरं? तुम्ही अंदाजे सांगशाल, पण प्रॉपर एक्झॅक्ट कुठे येईल हे काढण्यासाठी आपल्याला शिकायचं बेटा सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. हे सुद्धा तुम्हाला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये शिकायचं आहे. त्यानंतर बेटा तुमचं फ्रिक्शन, तुम्हाला सर्वांना माहित असेल बघा, हातावर हात घसडा काय होईल? फ्रिक्शन होईल बघा. ज्यावेळेस दोन गोष्टी एकमेकांवर घासल्या जाते त्यावेळेस फ्रिक्शन होतं. मग हे फ्रिक्शन किती होतं, कसं होतं, मग हे फ्रिक्शन कॅल्क्युलेट करायचे, पण न्यूमरिकल्स यायचे, पण छोटे डेरिव्हेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचे बाळांनो, बरोबर आहे? तर इन शॉर्ट इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा बेसिक विषय आहे, म्हणजे बेसिक म्हणजे बेस आहे, हा तुमचा फाउंडेशन आहे बेटा तुमचा हा, बरोबर आहे? तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व न्यूमरिकल्स थेरी सर्व शिकायचं आहे. न्यूमरिकल विषय तुमच्या मोठ्या भाऊन शिकवला, एकदम सुंदर शिकवला, एवढा सुंदर शिकवला डायरेक्टली की तुम्हाला विचार नाही करू शकत तुम्ही, एवढा सुंदर शिकवला, एकदम बेसिक पासून शिकवला बेटा. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 10वीला काही येतच नसेल, सायन्स वगैरे काहीच येत नसेल, सायन्सचा त्याला एस पण माहिती नसेल 10वीला, त्याला सुद्धा समजून जाईल. फक्त अभ्यास प्रॉपर करा, लेक्चर प्रॉपर बघा, ठीक आहे? त्यानंतर बेटा तुमचा बीएमसी, बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन. आता बीएमसी म्हणजे काय? तर बघा ज्यावेळेस तुम्ही बिल्डिंग वगैरे बांधतात, तर बिल्डिंग बांधण्यासाठी सुरुवात करता बेटा तुम्ही कुठून करतात? पहिले तुम्ही खड्डे खणतात, बरोबर आहे? मग त्या ठिकाणी तुम्ही टाकतात पिलर वगैरे टाकतात, बरोबर आहे? मग त्याच्यावर पुढे फाउंडेशन रचतात, मग फाउंडेशनवर तुम्ही पहिले मस्त की कॉलम वगैरे टाकून स्लॅब वगैरे टाकतात, भिंती उभारतात. म्हणजे बिल्डिंग बनवताना कोणकोणते मटेरियल लागतात? मग स्टील लागतं, रेती लागते, सिमेंट लागतं, त्याच्यानंतर वाळू लागते, खडी लागते, बरोबर आहे? विटा लागतात, भरपूर साऱ्या गोष्टी लागतात बाळांनो.
या सर्व गोष्टींची क्वालिटी कशी असते, मग सिमेंटचे किती प्रकार आहे, विटांचे किती प्रकार आहे, स्टीलचे किती प्रकार आहे, कोणतं स्टील कुठे वापरलं पाहिजे, म्हणजे या सर्व गोष्टी, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला जर बिल्डिंग बांधायची असेल तर कोणकोणतं मटेरियल लागेल त्या मटेरियलबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला शिकायचं आहे बाळांनो, डिटेलमध्ये शिकायचं आहे. एकदम सुंदर आणि एकदम खतरनाक विषय डायरेक्ट बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शन, याचा सुद्धा ऑनलाईन कोर्स अवेलेबल आहे आपल्याकडे. ठीक आहे. त्यानंतर बेटा, आणि हा बिल्डिंग मटेरियलचं जर बघायला गेलं ना, आपलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं राहिलं वाटतं, तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं जर बघायला गेलं 70 मार्काचा पेपर आहे, माहिती तुम्हाला, 30 मार्काची युनिट टेस्ट. त्यानंतर 25 मार्काचा इंटरनल प्रॅक्टिकल असेल आणि 25 मार्काचा जे असेल ना, म्हणजे इंटरनल प्रॅक्टिकल म्हणजे सबमिशन असेल, तुम्हाला फक्त सबमिशन करायचा, विषय क्लोज करायचा, काही प्रॅक्टिकल फायनलला काही द्यायची गरज नाहीये. आणि हा 25 मार्काचा तुमचा ट्युटोरियल असेल. ट्युटोरियल म्हणजे काय, तुम्हाला 10 प्रश्न दिले, प्रत्येक चॅप्टरवर 10 प्रश्न दिले जाईल, त्याचे उत्तर तुम्हाला लिहून सबमिट करायचे. झालं का, एवढं सिंपल आहे. त्यानंतर बेटा बीएमसी जर बघायला गेलं तर बीएमसीचं पण सेम आहे, याचं पण तुम्हाला काही प्रॅक्टिकल नाही, फक्त मॅन्युअली यायचंय, सबमिट करून द्यायचं, ट्युटोरियल यायचं, सबमिट करून द्यायचं, बस. डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये. जसं आपलं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होणार आहे ना फायनलला प्रॅक्टिकल होतं बेटा, तसं याचं नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बेटा तुमचा सर्वेइंग. आता सर्वेइंगचा जो पेपर आहे ना, तर सर्वेइंग म्हणजे काय, की तुम्ही बघितलंय का बाळांनो, की ज्यावेळेस नवीन रस्ते बांधकाम वगैरे सुरुवात होतं, नवीन रस्त्यांची बांधकामाची सुरुवात होते, ते लोक येतात बघा, असा ट्रायपॉड घेऊन येतात बघा, ट्रायपॉड येतात आणि तशी दुर्बिणने काही माहिती बघतात बघा, दुर्बिणने बघा की लेवल किती वरती आहे, किती खालती आहे, मग रस्ता आपल्याला बनवायचा, मग रस्त्याची लेवल कशी घेतली पाहिजे, तर त्याला म्हणतात बेटा सर्वे करणं. काय करणं, सर्वे करणं. आता बघा सिंपलची गोष्ट, मला सांगा, तुम्ही मार्केटमध्ये एखादी गोष्ट विकायची, तर डायरेक्ट विकशाल का तुम्ही, नाही, तुम्ही पहिले मार्केटचा सर्वे करशाल, की बाबा मार्केटमध्ये कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे. आता मला सांगा, टकल्याला जर तुम्ही कंगवा विकायला गेले, टकला कंगवा विकत घेणार आहे का, नाही, कारण तुम्हाला हे पहिले बघून घ्यावं लागेल की त्या गोष्टीची त्या ठिकाणी खरंच गरज आहे का. समजतं का मला काय म्हणायचं ते. तर नीड तुम्ही ओळखा, मार्केटमध्ये तुम्हाला सर्वे करावा लागेल, म्हणजे फिरावं लागेल, कुठे कुठे कोणकोणती गोष्ट कशी कशी अवेलेबल आहे. तसंच आहे बेटा या सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काय होतं, की हे लोक जातात, मग रस्ता कुठे कुठे वाढवू शकतो का, इकडे रस्त्याची रुंदी किती आहे, इथे रस्त्याची रुंदी किती आहे, मग रस्त्याची लेंथ काय राहील, मग त्याची हाईट किती घ्यायची आहे, मग कुठे जास्त उंचवटा आहे का, कुठे जास्त निचवटा आहे का, कुठे उतरती चढती काय, मग या उतरती चढतीला आपण कसं मॅनेज करू, प्रॉपर सर्व एकदम सरळ रस्ता यायला पाहिजे, वाकड तिकडे नको झाला पाहिजे. तर प्रॉपर ते काय करता, पहिले त्या गोष्टीचा सर्वे करता बेटा. काय करता, सर्वे. मग सर्वेचे भरपूर सारे प्रकार आहे बेटा, भरपूर सारे प्रकार आहे. त्या सर्व गोष्टी तुम्हाला शिकायच्या बेटा. सर्वे बेटा हा सांगतो तुम्हाला, सर्वेइंग हा जो सब्जेक्ट बेटा खूप डीप आहे, थोडा कठीण थोडा डीप आहे बेटा. त्याला प्रॉपर शिका. आणि याला शिकवणारे जे आपले जे शिक्षक लोक आहे बेटा, ते गव्हर्नमेंट जॉब वाले लोक आहे, ते 3-3, 4-4 गव्हर्नमेंट जॉब ज्यांनी क्रॅक केलेले, अशा लोकांनी हा आपला सर्वेइंग सब्जेक्ट शिकवला बेटा. इतका कडक आहे, थोडासा मोठा बेटा, मोठा मान्य करतो मी, पण एकदम कडक, पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित तुम्हाला शिकवला बाळांनो. एकदम फायदा होऊन जाईल सर्वेइंग मध्ये. ठीक आहे ना. त्यानंतर प्रोफेशनल कम्युनिकेशन म्हणजे काय, की आपण कसं बोललं पाहिजे, आपण समाजात कसं वावरलं पाहिजे, आपल्या बोलण्याची पद्धत वगैरे सर्व सर्व सर्व. आता बघा मी तुमच्याशी बोलतो, असं बोलतोय का, मग आपल्याकडे MSBT डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस राहतात, मग त्या ठिकाणी तुमले सर्व सिलेबस कव्हर होतं, असं बोलतो का मी तुमच्यासोबत, नाही बेटा. की प्रोफेशनल कम्युनिकेशन कसं असतं, की ज्यावेळेस आपण बाहेर जातो, मोठ्या लोकांशी आपण कसं बोलतो, आपण समजा मीटिंगला गेलो, प्रेझेंटेशन वगैरे द्यायला गेलो, आपण कसं बोलतो, तर हे तुम्हाला सर्व काही बघावं लागेल. ते तुम्हाला प्रोफेशनल कम्युनिकेशन या सब्जेक्टमध्ये शिकायचं बाळांनो. ठीक आहे ना. आणि याचा काही पेपर नाही, याचा काही तुमचा पेपर नाहीये, याचा फक्त इंटरनल प्रॅक्टिकल आहे, बस, बाकी विषय नाही. आणि हा सर्वेइंग हा जो विषय बेटा, सर्वेइंगचा आपलं एक गोष्ट राहिलं, सर्वेइंगचं बघा इथं हॅश दिसतं, हॅश 50च्या पुढे असं हॅश दिसतं. हॅश म्हणजे काय बेटा, एक्सटर्नल प्रॅक्टिकल होईल तुमचं. सर्वेइंग या विषयाचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल म्हणजे तुम्हाला बाहेरच्या कॉलेजमधून एखादा शिक्षकाने सांगेन, चाले घे ट्रायपॉड घे रे, चाले पगरे सर्वेइंग, याचा अँगल काय ते काय सर्व मेजरमेंट तुम्हाला करायला लावेल तो. फायद्याचा बेटा. ठीक आहे ना. याचे प्रॅक्टिकल्स पण, इंटरनल पण प्रॅक्टिकल आहे, एक्सटर्नल पण प्रॅक्टिकल आहे. म्हणजे कॉलेजचे जे शिक्षक आहे ते सुद्धा प्रॅक्टिकल कंडक्ट करतील. तुम्हाला सबमिशन पण करायचं मॅन्युअलचं, ट्युटोरियल पण आहे, सर्वच आहे डायरेक्टली. एक्सटर्नल प्रॅक्टिकल सुद्धा आहे, सर्वच आहे डायरेक्टली सर्वेइंगचं. पण हा महत्वाचा सब्जेक्ट आहे ना बेटा. त्यानंतर प्रोफेशनल कम्युनिकेशन फक्त इंटरनल आहे, सर्व इंटरनल, कॉलेजच्या कॉलेजमध्ये सर्व होतं. मला ते ओरल बिरल घेतील, होऊन जाईल, तेवढा काही विशेष नाहीये. नंतर सोशल अँड लाईफ स्किल. सोशल अँड लाईफ स्किल म्हणजे काय, की आपण समाजामध्ये वावरतो, मग समाजात आपण कसं राहायला पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बिहेव केलं पाहिजे, समाजामध्ये आपले काय कर्तव्य आहे, या सर्व गोष्टी पण हे इंटरनल आहे बेटा. म्हणजे जे महत्वाचं आहे, जे विद्यार्थ्यांना खरंच शिकवायला पाहिजे,
ते इंटरनल टाकून दिलं. मला माहिती तुम्ही इंटरनलचा काही अभ्यास करत नाही, फक्त असाइनमेंट लिहायचे, असाइनमेंट तुम्हाला सबमिट करायचे. मला माहिती तुम्ही काही शिकणार नाही, पण बघा बेटा, जर कॉलेजमध्ये याची लेक्चर होत असेल ना तर नक्की करा, कारण हे पण महत्वाचं आहे बेटा. कारण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे. बरेच जण म्हणतात, जा रे भाऊ, मी काही जात नाही समाजामध्ये. कोण जात पाहिजे समाजाच्या कार्यक्रमाला? पण आपले आजी आजोबा सांगता, नाही बाबा, समाजाच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. तू जर त्या ठिकाणी जाशील तर तू तुझ्या ठिकाणी येईल. म्हणजे समाजात काय काय गोष्टी कशा कशा चालतात या तुम्हाला या ठिकाणी शिकायच्या. कोणकोणत्या लाईफ स्किल्स आहेत त्या तुम्हाला शिकायच्या बेटा, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने हे तुमचं संपूर्ण सेमेस्टर असणार आहे, ठीक आहे. तर बघा बाळांनो, तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे विनीत ट्युटोरियल नावाचं, प्ले स्टोअरवर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. तुम्ही क्वेश्चन पेपरसाठी, नंतर नोट्ससाठी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळून जाईल. कोर्स परचेस सुद्धा करायची गरज नाहीये, तुम्हाला मिळून जाईल बेटा. पण त्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरून ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्या ठिकाणी सिव्हिल ब्रांचवर सेकंड सेमिस्टर तुम्ही सिलेक्ट केला की तुम्हाला सर्व कोर्सेस दिसतील. म्हणजे एएमएस आहे, ज्याला तुम्ही M2 म्हणता बेटा, ठीक आहे ना. M2 आहे, त्याच्यानंतर मग समजा BMC आहे, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे, त्यानंतर तुमचं अप्लाइड सायन्स, याच्यामध्ये फिजिक्स पण, अप्लाइड फिजिक्स पण आहे, अप्लाइड केमिस्ट्री पण आहे, दोघी जायच्यात डायरेक्टली. त्याच्यानंतर सर्वेइंग आहे. म्हणजे एवढं सर्व सब्जेक्ट तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले बेटा. आणि या सर्वांचा जो कॉम्बो आहे, हा कॉम्बो सुद्धा अवेलेबल आहे एकदमच कमी प्राइस मध्ये, एकदमच कमी प्राइस मध्ये. तुम्ही एकदा प्राइस पहा, तुम्ही डायरेक्ट विचार करशील की चला एवढ्या कमी प्राइस मध्ये मास्टर देतो कसं काय. आणि क्वालिटी म्हणजे क्वालिटी बेटा. शिकवण्याची आमची डेमो लेक्चर बघा बेटा, इंजिनिअरिंग मेकॅनिकचे बघा, M2 चे बघा, माझे बघा, तुम्ही एकदम प्रॉपर बघा बाळांनो. फ्री डेमो लेक्चर आधी बघा, तुम्ही प्रयत्न करा बाळांनो समजायचा. आणि बघा, तुम्ही घरी बसून अभ्यास करताय, प्रॉपर सर्व काही शिकताय, फायदा होतो बेटा, फायदा होतो, 100% फायदा होतो. पण तुम्ही ऍटलिस्ट लेक्चर केले पाहिजे. सर्व डिस्ट्रॅक्शनला दूर करून प्रॉपर ऑनलाईन लेक्चर तुम्ही बघितले पाहिजे, सर्व काही नोट डाऊन केलं पाहिजे, वही लावली पाहिजे. जे विद्यार्थी प्रॉपर असं करताना, अरे तुम्हाला सांगतो, एवढ्या विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क घेतलेले डायरेक्टली. महाराष्ट्रातल्या भरपूर साऱ्या कॉलेजेसमध्ये आपलेच टॉपर आहेत, फक्त विनीत ट्युटोरियल नाव असतं बेटा. आता तुम्ही सध्या नवीन आहात, तुम्ही अजून सेकंड सेमिस्टरला आहात म्हणून ठीक आहे. तसं तुम्ही मोठ्या विषयांना तुम्हाला समजत जाईल, किंवा तुम्ही तुमच्या सिनियर्स लोकांना विचारा, सिनियर विद्यार्थ्यांना विचारा, ते बरोबर तुम्हाला सजेस्ट करतील, ठीक आहे. सांगायचा हेतू हा आहे की सर्व विषय आपल्या ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल आहे. एकदा आमचे फ्री डेमो लेक्चर बघा, आवडलं तर कोर्स परचेस करा, नाही जाऊ द्या, संपला विषय, ठीक आहे. आणि बघा, तर मग आमच्या या ऑनलाईन कोर्स मध्ये तुम्हाला काय काय मिळेल, तर सर्वात पहिली गोष्ट, संपूर्ण सिलेबस तुम्हाला शिकवला जाईल, एकदम प्रॉपर थेरी असो, न्यूमेरिकल असो, ग्राफ असो, सर्व तुम्हाला शिकवलं जाईल. दुसरी गोष्ट, रिव्हिजन क्रॅश कोर्स. प्रत्येक विषयाचा तुम्हाला रिव्हिजन क्रॅश कोर्स मिळेल. मग रिव्हिजन क्रॅश कोर्स म्हणजे काय, तर एक्झाम ज्यावेळेस शेवटी जेव्हा एक्झाम येते बेटा, बरोबर आहे, तर एक्झाम आल्यानंतर मला सांगा, तुम्ही पहिल्या चॅप्टरचे समजा आपले 20 व्हिडिओ बनलेले, तर 20च्या 20 व्हिडिओ, अर्ध्या तासाचे 20 व्हिडिओ परत तुम्ही बघशाल का? परत बघणं पॉसिबल आहे का बेटा? नाही. मग पहिल्या चॅप्टरची संपूर्ण रिव्हिजन आम्ही 2 तासामध्ये करून दिली तुम्हाला. 2 तास लेक्चर बघा, संपूर्ण पहिला चॅप्टर तुमचं रिवाइज होऊन जाईल. असं तसं रिव्हिजन क्रॅश कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. आमच्या थेरी नोट्स प्रॉपर मिळतील, ज्या तुम्ही प्रिंट आउट करून अभ्यास करू शकता. फॉर्म्युलाचे नोट्स, मॅथ्स असेल, मेकॅनिक्स असेल, याच्या फॉर्म्युलाच्या नोट्स तुम्हाला मिळून जाईल. PYQs, मागच्या वर्षीचे PYQs जे आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकून देईल मी, आणि प्रयत्न करेन मी ते सॉल्व्ह करून टाकून देईल वाटलं. बस अजून काय पाहिजे तुम्हाला? क्वेश्चन बँक, IMP क्वेश्चन बँक, जेव्हा एक्झाम जवळ येते त्यावेळेस IMP क्वेश्चन बँक, कोणकोणते क्वेश्चन आम्ही केले पाहिजे, सर्व टाकून देईल बेटा, काळजी नसावी. आणि हो, या सर्वांची प्राइस एकदमच कमी आहे. जर तुम्हाला असं वाटतं की सर आम्हाला अजून थोडा डिस्काउंट पाहिजे होता, अजून 50-100 रुपये काहीतरी कमी करा सर, तर बघा, जनरली बघा, पहिलेच आमची ऑल ओव्हर महाराष्ट्रात जर बघितलं बेटा, सर्वात कमी प्राइस आपली आहे. कारण माझं फक्त एकच स्वप्न बेटा, की मी गरीब काळातून वरती आलेलो आहे. त्यावेळेस मी डिप्लोमा लावतो ना, तसे एवढे पैसे नव्हते यार. मी काय करायचो की शिक्षक लोकांचे क्वेश्चन पेपर तयार करून द्यायचो. सर माझे 500-1000 रुपये कमी करून टाका ना सर, मी तुमचे पेपर चेक करून देत जाईल, मी तुमच्या नोट्स लिहून देत जाईल, माझं अक्षर चांगलं होतं पहिल्यापासून, तर तुमचे सर्व काही करून देत जाईल, माझी थोडी फीस कमी करा ना सर. तर असं करत मी खूप गरिबीतून वरती आला बेटांनो. तर मला असं वाटतं की यार नाही यार, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे साध्या आणि सोप्या भाषेत. या लक्ष्याला घेऊन मी पुढे चाललेलो बेटा. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थी हा कॉन्सेप्च्युअल अभ्यास करून प्रॉपर इंजिनियर बनावा. कोणताही असा नको इंजिनियर बनावा की त्याला नॉलेज असणे, फक्त पास होतोय, असा कोणी बनू नये, असं फक्त मनापासून वाटतं बेटा. आणि भरपूर सारे गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मी क्रॅक केलेला आहे. डिप्लोमाच्या 6 सेमिस्टरला टॉपर मी होतो. इंजिनिअरिंगला असताना गोल्ड मेडलिस्ट युनिव्हर्सिटी मधून पहिला युनिव्हर्सिटी टॉपर मी होतो. आणि त्यानंतर एमटेकला सुद्धा मी टॉपर होतो बेटा. तर सांगायचा हेतू आहे की प्रॉपर सर्व लोकांचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. भरपूर सारे फॅकल्टीज आपले गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहे. भरपूर सारे फॅकल्टीज आपले गव्हर्नमेंट जॉब 5-5, 6-6 जॉब क्रॅक करून तुम्हाला शिकवतात बेटा. म्हणजे मजाकचा खेळ नाही, प्रॉपर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. आणि हा, लेक्चरमध्ये आम्ही तुम्हाला भरपूर सारे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, गव्हर्नमेंट जॉब जे असतात ना आपल्या सिव्हिलच्या बेसवर, सिव्हिलचा डिप्लोमा झाल्यानंतर जे गव्हर्नमेंट जॉब असतात त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करू. सर्व एकदम प्रॉपर होईल बेटा, एकदम सुरळीत होईल. तुम्हाला जर वाटतं की एक्स्ट्रा डिस्काउंट पाहिजे, तर तुम्ही आपल्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करून
थोडा डिस्काउंट वगैरे मिळवू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे ना. आणि काही डाऊट वगैरे असेल ना, तुम्ही हेल्पलाईन नंबर टाका. फक्त असं नका सर आमचा कॉल उचलला नाही, अरे बेटा तुम्ही मेसेज व्हॉट्सअपला मेसेज टाका, रिप्लाय येऊन जाईल. कारण डेली दिवसभराचे भरपूर सारे मेसेज येतात, भरपूर सारे कॉल येतात. प्रत्येकाच्या कॉलचा रिप्लाय तर आम्ही नाही देऊ शकत, पण व्हॉट्सअपला मेसेजचा रिप्लाय तुम्हाला आम्ही 100% देतो म्हणजे देतो. तर काही अडचण असेल तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा, तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल बेटा, काळजी नसावी, ठीक आहे ना. तर तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही छान छान सुंदर सुंदर कोर्समध्ये डिस्काउंट वगैरे मिळवू शकता बेटा, ठीक आहे. चला, तर आशा करतो आजचं हे जे व्हिडिओ लेक्चर आहे हे तुम्हाला हेल्पफुल ठरलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन आणि लागून जा बेटा, अभ्यासाला लागून जा. खूप कमी कॉस्टमध्ये आम्ही शिकवतोय, फायदा तुमचा होईल ही गॅरंटी देऊन सांगतो बेटा, ठीक आहे ना. चला असो तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.